सप्रेम नमस्कार मित्रांनो, मी महेश अरबावी @एक्सप्लोर चॅनल या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आम्ही कर्नाटक जिल्हा बेळगाव गोकाकपासून 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या गिरगोळ मल्लिकार्जुन या श्री क्षेत्र महादेवाच्या मंदिराला भेट देण्यासाठी जात आहोत आणि त्याचबरोबर या दरम्यान असलेले जे साईट सीन्स आहेत ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. तो व्हिडिओच्या शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा @एक्सप्लोर विथ ब्रँडमॅन. मी आता संकेश्वर बस स्थानकावर आहे आणि हा रिक्षा स्टॉप आहे आणि इथं असलेला हे रेंटल कार स्टॉप आहे. हे घटप्रभा रेल्वे जंक्शन आहे. मित्रांनो, हे घटप्रभा सर्कल आहे आणि या ठिकाणी येऊनच राईट मारून आम्ही गोकाककडे निघत आहोत. कन्नूर गावाच्या लेफ्ट साइडला जो रस्ता वळतो तो गोकाक फॉल्स कडे जातो. मित्रांनो, आम्ही आता गोकाक फॉल्स जवळ आलेलो आहोत. हा फॉल्सचा पार्किंग आहे. ठिकाणचं पार्किंग चार्ज हे 30 रुपये आहे. हा संपूर्ण पार्किंग परिसर आहे. महालिंगेश्वर देवस्थानकडे जाणारा हा प्रवेशद्वार आहे. बरोबर समोरच हे गोकाक मेल आहे. 1887 मध्ये याचं बांधकाम झालेलं आहे. याचा परिसर अशा पद्धतीचा आहे आणि समोरच्या बाजूला हे महालिंगेश्वर मंदिर आहे. मंदिराकडे जाणाऱ्या हे पायऱ्यांचे टप्पे आहेत. हे बसवेश्वर मंदिर आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. 11व्या शतकात याचं बांधकाम झालेलं आहे. मंदिराचा भव्य असा हा परिसर आहे. मंदिरातली आतली बाजू अशा पद्धतीची आहे. हे मंदिरातले आतले खांब, हे जुने खांब, हे प्राचीन खांब आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. समोरच्या बाजूला नंदी आहे. ओम नमः शिवाय. आणि या ठिकाणी शिवलिंगाचं दर्शन आपल्याला होत आहे. शिवाय. गर्भगृहाचा मुख्य प्रवेशद्वार हा अशा पद्धतीचा आहे. नमः शिवाय. मंदिरातली आतली बाजू ही अशा पद्धतीची आहे. मंदिराचा मुख्य गर्भगृह आणि त्याचं शिखर हे अशा पद्धतीचं आहे. महालिंगेश्वर मंदिर आहे. पुढे जाणारे हे पायऱ्यांचे टप्पे आहेत. मी आता महालिंगेश्वर मंदिराजवळ आलेलो आहे. या ठिकाणी बसण्यासाठी बाकडी वगैरे ठेवण्यात आलेली आहेत. 10व्या ते 11व्या शतकातलं हे अतिशय प्राचीन मंदिर आहे. समोरच्या बाजूला हा गोकाक फॉल्स आपल्याला दिसत आहे. धबधबा आहे. मी आता मंदिराकडे निघत आहे. मंदिरातली आतली बाजू ही अशा पद्धतीची आहे.
अतिशय प्राचीन खांब आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. यावर विविध नमुन्याची नक्षी आपल्याला दिसून येते. समोरच्या बाजूला या घंटा दिसतात. अशा पद्धतीनं कोरीव बांधकाम हे या ठिकाणी झालेलं आहे. काही लोकांच्या मते अमरशिल्पी जकणाचार्य यांच्या कालखंडात हे बांधकाम झालं असावं असं काहींचं मत आहे. हा नंदी आहे आणि आपल्याला महालिंगेश्वरचं दर्शन होत आहे. मंदिराचा मुख्य सभागृह हा अशा पद्धतीचा आहे आणि सभागृहाची मुख्य चौकट म्हणजे प्रवेशद्वार आहे. ॐ नमः शिवाय. ॐ आपल्याला सुंदर असं नमः महालिंगेश्वरचं दर्शन होत आहे. मंदिराच्या बाजूला अनेक प्राचीन शिल्प आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. मंदिराच्या बाजूला असलेलं हे शिखर नसलेलं आणखी एक मंदिर दिसून येतं. मंदिराच्या बाहेरचं बांधकाम या अशा पद्धतीचं आहे. या ठिकाणाहून आपल्याला हा फॉलचा धबधबा दिसत आहे आणि त्याचा हा परिसर आहे. हा झुलता पूल आहे परंतु आज मी तो बंद करण्यात आलेला आहे. लिंगेश्वर मंदिराजवळच श्री सद्गुरू यरगल स्वामींचं मठ आहे. हा मठाचा परिसर आहे. ही मठाची इमारत आहे हे आपण या ठिकाणी पाहतात. प्रवेश केल्यानंतरच आपल्याला रघुजी महाराज यांचं दर्शन होतं. मठातला हा आतला भाग आहे. ठिकाणी शंकरानंद स्वामीजी यांची समाधी आहे. ठिकाणी रघुजी महाराज यांचं दर्शन होत आहे. मठाची पूर्ण व्यवस्था अभिनंदन स्वामीजी यांच्याकडे आहे. शंकरानंद स्वामीजी यांच्यानंतर संपूर्ण व्यवस्था आणि जबाबदारी यांच्यावरही आलेली आहे. अभिनंदन स्वामीजी म्हणजेच गुरुमाऊलींचे पादुका आणि हे त्यांचं आसन स्थान आहे. या ठिकाणी सिद्ध शंकरानंद स्वामींची आपल्याला प्रतिमा दिसत आहे आणि यांनी सांगितलेलं होतं, भविष्यवाणी केलं होतं की 100 वर्षानंतर पुन्हा मी जन्माला येईन. शंकरानंद स्वामीजींच्या रूपात पुन्हा जन्म घेतला. नंतर या मठाची संपूर्ण जबाबदारी अभिनंदन स्वामीजी यांच्याकडे आज आहे. स्वामीजींचे या ठिकाणी मी आशीर्वाद घेत आहे. ठिकाणी आपण प्रतिमा जे पाहतात ते श्री भीमाशंकर स्वामीजी, त्यानंतर सिद्ध शंकरानंद स्वामीजी, त्याचबरोबर रघु महाराज स्वामीजी आणि शंकरानंद स्वामीजी यांच्या प्रतिमा आहेत. आणि त्या संदर्भातली माहिती स्वामीजींनी मला दिली. श्री सद्गुरु भीमाशंकर महाराज, उनका आराधना होते होते 450 साल हो गया. उनके बाद उनके बेटे जो सिद्ध शंकरानंद स्वामी जी थे वो भी जीवन संजीवनी समाधि ले, उनका 150 साल हो गए. उनके बाद रघु महाराज इधर आके अनुष्ठान करके लोग कल्याण के लिए गोकाक फॉल्स को आ गए. उसके बाद शंकरानंद स्वामी जी आए. उनके बाद मैं अभी सेवा के लिए उनका गुरुचरण सेवक करके सेवा करता हूँ. मठात असलेलं हे चिंचेचं झाड आपण या ठिकाणी पाहतात. त्याच्या तळघरात या ठिकाणी महालक्ष्मीचं स्थान आहे. आता मठाच्या तळघरात आलेलो आहे आणि मठाच्या तळघरामध्ये उद्भव महालक्ष्मीचं या ठिकाणी स्थान आहे आणि हे उत्खननात सापडलेली बुद्धी आहे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. अतिशय सुंदर असं देवीचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होत आहे.
गोकाक फॉल्सपासून आम्ही आता योगीकडून मल्लिकार्जुन या शिवमंदिरास भेट देण्यासाठी निघत आहोत. आता आम्ही गोकाक गावात आलेलो आहोत. रस्ता सरळ गोकाक स्टँडकडे जातो. हा जो सर्कल आहे या सर्कल पासून म्हणजे उजव्या बाजूला वळल्यानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला गर्द झाडी दिसून येते. ह्या ज्या डोंगर रांगा आपल्याला दिसत आहेत या डोंगर रांगेमध्येच हे महादेवाचं देवस्थान आहे. रस्त्यावर जात असताना आपल्याला अनेक नारळाची बनं दिसून येतात. या ठिकाणी छोटासा मार्कंडेय धरण आपल्याला दिसून येतो. निसर्गाच्या सानिध्यात आणि निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मंदिर देवस्थान आहे. हा डोंगर संपूर्ण लाल रंगाचा आहे हे आपण या ठिकाणी पाहतात. जाता येता अनेक छोटी मंदिरं आपल्याला दिसून येतात. या ठिकाणी आपल्याला ही दगडाची मोठी शिळा आपल्याला दिसून येते. नदी पात्रात ही मार्कंडेय नदी आहे. नदी पात्रात अनेक दगडगोटे आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. या क्षेत्रामध्ये अनेक हिंदी आणि मराठी कन्नड सर्व चित्रपटांचे शूटिंग होत असतात. नदी पात्रात आपल्याला हे शिवलिंग दिसून येतात. भरगच्च निसर्गाच्या सौंदर्याने नटलेला हा परिसर आहे आणि निसर्ग आपल्याला खुल्या मनानं या ठिकाणी साथ घालत असतो की तुम्ही देखील या ठिकाणी एक वेळा येऊन या परिसराचा आनंद घ्यावा. आणि आता मंदिराच्या मुख्य कमानीजवळ आलेलो आहोत आणि हे मंदिराचं कमान आहे आणि या कमानातूनच आम्ही आता प्रवेश करत आहोत. या डोंगर कपारीत हे मंदिर वसलेलं आहे. या ठिकाणी आम्ही मंदिराच्या म्हणजे डोंगराच्या पायथ्याला आता आलेलो आहोत आणि या ठिकाणी हा पार्किंग आहे आणि ही वानर सेना आपल्याला जागोजागी आता दर्शन देणार आहे. त्याच्या पायथ्याचा परिसर हा अशा पद्धतीचा आहे. मंदिराकडे जाण्यासाठी अशा पद्धतीच्या पायऱ्या आहेत आणि एकूण
360 पायऱ्या आहेत असं येथील स्थानिकांच्याकडून सांगण्यात येतं. या संपूर्ण दगडी पायऱ्या आहेत आणि याला रंगरंगोटी करून सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे. आणि या ठिकाणी संपूर्ण आपल्याला गर्दजाडी दिसून येते. एवढ्या पायऱ्या चढून आल्यानंतर बसण्यासाठीचा हा एक विसावा आहे. या ठिकाणी थोडं विश्रांती घेऊन मी आता पुढे निघणार आहे. या ठिकाणी वानरसेना ही मस्ती करत असताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. दर्शन घेऊन खाली येत आहेत. या ठिकाणी हे मंदिर आहे. मंदिराच्या मुख्य गोपूरजवळ मी आता येऊन पोहोचलेलो आहे. गोपूर मार्गातून जाणारा हा रस्ता आहे आणि संपूर्ण डोंगर आपल्याला अशा पद्धतीचा लाल रंगाचा आपल्याला दिसून येतो. मंदिराच्या वरच्या बाजूने दिसणार हे निसर्ग दर्शन आहे. सप्रेम नमस्कार मित्रांनो, मी महेश सरबाई @एक्सप्लोरर पॅनमॅन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आम्ही योगीकोळ मल्लिकार्जुन कर्नाटक जिल्हा बेळगाव गोकाकपासून 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या या स्वयंभू महादेवाच्या मंदिरात भेट देण्यासाठी आलेलो आहोत. आणि या ठिकाणी अनेक भक्तजन महादेवपूरचे भक्तजन देखील आलेले आहेत आणि आम्ही देखील आता या मंदिराच्या दर्शनासाठी निघत आहोत. मंदिराच्या मुख्य गोपूरजवळ मी आलेलो आहे. या ठिकाणी शिवपरिवार आपल्याला या गोपूरमध्ये दिसून येतं. मंदिराचा गोपूर दरवाजा अशा पद्धतीने आहे. आतमध्ये अनेक घंटे आपल्याला दिसून येतात. आणि सध्यामध्ये बांधलेलं आपल्याला हे भक्तनिवास दिसतं. संपूर्ण तांबडं पाषाण या डोंगरामध्ये आपल्याला दिसून येतं. मंदिराचं दर्शन होत आहे आणि मंदिरासमोरूनच असलेलं हे निसर्गाचं भव्य दर्शन आपल्याला होत आहे. मी आता मंदिराजवळ आलेलो आहे. मंदिर या डोंगराच्या कुशीत कपारीत एका गुहेमध्ये हे मंदिर आपल्याला दिसून येत आहे. या ठिकाणी स्वयंभू लिंग आहे. मंदिरासमोर असलेलं ही सुंदर नंदीची मूर्ती आपल्याला दिसून येते. मंदिराची आतली बाजू ही अशा पद्धतीची आहे. या मंदिराला आपल्याला 3 कमानी दिसून येतात आणि वरच्या बाजूला हे दगडी झालर दिसून येतात आणि त्याच्या वरच्या बाजूला अनेक देवी देवतांच्या मूर्त्या कोरलेल्या या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. हे स्वयंभू शिवलिंग म्हणजे मल्लिकार्जुनाचं स्थान आहे. त्याचबरोबर याच्या बाजूला गंगा म्हणजे गंगामाचं स्थान आहे. इथं पाण्याचं उगमस्थान आहे. हे बोरमाचं स्थान आहे आणि सुंदर अशी मूर्ती आणि देवीचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होत आहे. हे संपूर्ण बांधकाम या बाजूचं हे सध्यामध्ये केलेलं आहे आणि या ठिकाणी असलेलं पाण्याचं अखंड स्तोत्र हे दिसून येतं. या ठिकाणी 24 तास पाणी आपल्याला दिसून येतंय. हे पूर्ण या ठिकाणी नैसर्गिक पाणी आहे. हे आजपर्यंत कधीही कमी झालेलं नाही. बाजूलाच आपल्याला
मारुतीचं दर्शन या ठिकाणी होत आहे आणि या ठिकाणी पादुकांचं दर्शन आहे. मंदिराची पुढची बाजू ही अशा पद्धतीचं आहे. या ठिकाणी आपल्याला हे लिंग दिसून येतं. पाण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी प्रसादाची म्हणजे महाप्रसादाची व्यवस्था वगैरे होत असते. हे आपण या ठिकाणी पाहतात. राहण्यासाठी वगैरे निवासस्थान सध्यामध्ये बांधण्यात आलेले आहेत. आपण या ठिकाणी पाहतात ही वांडराची पिल्लं पाणी पित आहेत. या ठिकाणी एक वानर नंदीवर बसून बोरं खात असताना आपल्याला दिसत आहे. मित्रांनो, मी या ठिकाणी या मंदिरात दर्शन घेत आहे. या ठिकाणी स्वयंभू लिंग आहे आणि या स्वयंभू लिंगाची जी उत्पत्ती आहे याची जिथे या ठिकाणी पूजा होत असते आणि रोज नेहमी अशा पद्धतीनं पूजा बांधून या ठिकाणी सकाळ दुपार संध्याकाळ ही आरती होत असते आणि प्रत्येक सोमवारी या ठिकाणी भाविकांची गर्दी असते आणि श्रावणामध्ये प्रत्येक सोमवारी भाविकांची गर्दी असते. या ठिकाणी महाप्रसाद वगैरे होत असतो आणि भाविक लोक या ठिकाणी प्रसादाचं वाटप देखील करत असतात. कार्तिक महिन्यात देखील या ठिकाणी उत्सव वगैरे होत असतो. हे एक स्वयंभू निसर्गाच्या कुशीत लपलेलं आणि निसर्गाच्या या गुहेमध्ये असलेलं हे स्वयंभू महादेवाचं स्थान आहे. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः. सोमवार असल्या कारणानं या ठिकाणी भाविकांची गर्दी आपल्याला दिसून येते. या ठिकाणी महालिंगपूरचे काही भक्त आलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी प्रसादाची व्यवस्था केली आहे आणि मी देखील या ठिकाणी प्रसाद घेणार आहे. प्रसादामध्ये या ठिकाणी आपल्याला पुरणपोळी दिसत आहे. या ठिकाणी मी आता प्रसाद घेत आहे. बघूया हा प्रसाद कसा आहे. अतिशय सुंदर असा हा प्रसाद बनवण्यात आलेला आहे. योगीकोळ मल्लिकार्जुनाचं दर्शन घेऊन जवळच 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या निर्वाणेश्वर मंदिराकडे आम्ही निघालो. आम्ही निर्वाणेश्वर मंदिराजवळ आलेलो आहोत. हे निर्वाणेश्वरचं मंदिर आहे आणि हे मंदिर देखील डोंगर गुहेतच आहे आणि या मंदिराचा परिसर हा अशा पद्धतीचा आहे. मंदिरासमोर हे बेलाचं झाड आहे. हे आपण या ठिकाणी पाहतात आणि त्याखाली आपल्याला दक्षिणमुखी मारुतीचं दर्शन होत आहे. ही सगळी या ठिकाणी बेलाची झाडं आहेत. जाण्यासाठी अशा पद्धतीचे पायऱ्या आहेत. हे पायऱ्या सध्यामध्ये बनवलेले आहेत. पूर्वी दगडाच्या पायऱ्या होत्या आणि आता भक्तजनांनी अशा पद्धतीने पायऱ्या बनवलेल्या आहेत आणि मंदिराचा हा प्रवेशद्वार आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. या मंदिरामध्ये मी आता प्रवेश करत आहे. हे मंदिर पूर्णतः गुहेत आहे. हे आपण या ठिकाणी पाहतात आणि मंदिरात प्रवेशालाच आपल्याला दिगंबरेश्वर त्याचबरोबर वीरभद्रेश्वर आणि निर्वाणेश्वर यांचं हे स्थान आपल्याला दिसून येत आहे. मंदिरामध्ये आता या ठिकाणी आरती सुरू आहे. मध्ये या ठिकाणी लिंगायक्य जगन्माता शांता माताजी यांचं स्थान आहे आणि या ठिकाणी हे अग्निकुंड आहे.
या ठिकाणी वरच्या बाजूला अलमप्रभू देवांचं स्थान आहे. हे अलमप्रभू देवांचं स्थान आहे, हे आपण या ठिकाणी पाहतात. या ठिकाणी मी दिगंबरेश्वर, वीरभद्रेश्वर आणि निर्वाणेश्वर यांचं दर्शन घेत आहे. ओम नमः शिवाय. मंदिरामध्ये हे नंदादीप आपल्याला दिसून येतं. योगीकुळ मल्लिकार्जुन आणि निर्वाणेश्वर यांचं दर्शन घेऊन आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो. मित्रांनो, मी आता गोकाक शहरामध्ये आलेलो आहे. या ठिकाणी सर्कल आहे, बसवेश्वर सर्कल, आणि या बाजूला जो रस्ता जातो हा एस टी स्टँडला जातो, आणि जो खाली जाणारा रस्ता आहे हा गोकाकच्या बाहेर जातो. आता आम्ही गोकाक शहराच्या सर्कल जवळ आलेलो आहे. हे गोकाक शहरामध्ये प्रवेश करणारा सर्कल आहे. गोकाक हे करदंडसाठी प्रसिद्ध आहे आणि मी या ठिकाणी कलबुर्गी यांच्यात करदंड घेण्यासाठी आलेलो आहे. मी पाव किलो करदंड आणि पाव किलो लडकी घेतलेलो आहे. ಇದು ಹೆಂಗ್ರಿ ಇದು ದರ? ಇದು 150 ಇದೆ, 200 ರೂಪಾಯಿ ರೀ. ಇದೊಂದು ಪಾವು ಕಿಲೋ 200 ರೂಪಾಯಿ ಸ್ಪೆಷಲ್. ओके, ಇವು ಎರಡು ಕೊಡ್ರಿ ನಂಗೆ. या ठिकाणी मी करदंड घेतलो आहे. हां, या ठिकाणी कोकणातला प्रसिद्ध असा करदंड घेऊन मी माझ्या प्रसिद्ध प्रवासाला निघालो आहे. मित्रांनो, योगीकुळ मल्लिकार्जुनचा हा व्हिडिओ मी या ठिकाणी समाप्त करत आहे. हे मंदिर गोकाकपासून 7 किलोमीटर अंतरावर आहे. कर्नाटक जिल्हा बेळगाव, तालुका गोकाक, आणि गोकाकपासून 7 किलोमीटर अंतरावर हे योगीकुळ मल्लिकार्जुनचं देवस्थान आहे. आणि या ठिकाणी येण्यासाठी आपण आपल्या कोणत्याही वाहनाने येऊ शकता. त्या ठिकाणी एस टी बसची सोय आहे. जवळचं रेल्वे जंक्शन हे घटप्रभा आणि कोल्हापूर बेळगाव आहे. त्याचबरोबर याला जवळचे कोल्हापूर आहे. त्या राहण्या खाण्यापिण्याची सोय गोकाकमध्ये सहजतेने होऊ शकते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नेहमीप्रमाणे कमेंट द्या, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. यूट्यूब चॅनल @एक्सप्लोर विथ ब्रँडन.